भाजपचे खासदार अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय भास्करराव पाटील खदगावकर हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। तर 15 सप्टेंबरला ते खदगावकर काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करू शकतात अशी माहिती आहे। त्यांच्यासोबत 2 माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा आणि अविनाश घाटे तसंच खदगावकरांच्या सुनबाई मिनल खदगावकर या देखील पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशोक चव्हाण यांना हा मोठा धक्का मानला जातोय। खदगावकर यांच्या सुनबाई मिनल खदगावकर या नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। तर माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा यांना नांदेड दक्षिणमधून उमेदवारी मिळू शकते। तर माजी आमदार अविनाश घाटे यांना देगलूर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे। सध्या जिल्ह्यामध्ये या पक्षप्रवेशाची अगदी जोरदार चर्चा सुरू आहे। आमचं भाग्य आहे की आमच्या पंजोबांच्या माध्यमातून धोंडोपंत दादांचे पाय हे माझ्या माहेरी वाड्यावर सुद्धा लागलेले आहेत आणि बिदर जिल्ह्यातच नव्हे तर आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूरच्या परिसरामध्ये सुद्धा त्यांचा मोठा भक्तगण आहे आणि आजही प्रत्येकाच्या तोंडून विठ्ठलाचं नाव जसं निघतं तसं धोंडोपंत दादांचं सुद्धा नाव निघतं। भाजपचे खासदार अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय भास्करराव पाटील खदगावकर हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। तर 15 सप्टेंबरला ते खदगावकर काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करू शकतात अशी माहिती आहे। त्यांच्यासोबत 2 माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा आणि अविनाश घाटे तसंच खदगावकरांच्या सुनबाई मिनल खदगावकर या देखील पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशोक चव्हाण यांना हा मोठा धक्का मानला जातोय। खदगावकर यांच्या सुनबाई मिनल खदगावकर या नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। तर माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा यांना नांदेड दक्षिणमधून उमेदवारी मिळू शकते। तर माजी आमदार अविनाश घाटे यांना देगलूर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे। सध्या जिल्ह्यामध्ये या पक्षप्रवेशाची अगदी जोरदार चर्चा सुरू आहे। आमचं भाग्य आहे की आमच्या पंजोबांच्या माध्यमातून धोंडोपंत दादांचे पाय हे माझ्या माहेरी वाड्यावर सुद्धा लागलेले आहेत आणि बिदर जिल्ह्यातच नव्हे तर आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूरच्या परिसरामध्ये सुद्धा त्यांचा मोठा भक्तगण आहे आणि आजही प्रत्येकाच्या तोंडून विठ्ठलाचं नाव जसं निघतं तसं धोंडोपंत दादांचं सुद्धा नाव निघतं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।